हे असं आहे ड्रॅगन. हे काढायला गेलं की नाही एवढं गोष्टीनं हातात काढ घ्यायला असं भेद 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 काढायला लागतं. कात्रीनं काढायचं असते पण आता माझ्याकडे कात्री नाही म्हणून मी असंच काढलं. हे बघा. नमस्कार सर्वांना. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज मी चाललेले आहे ड्रॅगनच्या शेतीकडं म्हणजे बघायला, एक फेरी मारायला. आणि म्हटलं चला तर जाता जाता तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करा. चाललेच तर आता व्हिडिओ काढून घ्यावा म्हटलं, तुमच्यासोबत पण शेअर करावं, तुम्हाला पण दाखवा. आणि मग चला तर जाते आता ड्रॅगनच्या शेतीकडे. म्हणजे तुमच्याकडे पण आहे का असे, चला म्हटलं दाखवते तुम्हाला ड्रॅगनची शेती. म्हणजे भरपूर आहे, 3-4 एकर आहे अशी ड्रॅगनची शेती. आणि ही अशी काय ड्रॅगनची शेती, फळं फुलं काय दाखवायला नाहीत असं. हे बघ आहे, छोटं आहे. आणि हे असं, बापरे, हे असं असतं ड्रॅगनचं फूल. हात लावला त्याला ते तुटलंच, म्हणजे काहीतरी खराब झाले बहुतेक, हे सुकून गेलेलं आहे असं दिसते, हात लावलं की तुटते. आणि हे फळ आहे, हे फळ नंतर पिकलं ना, मोठी साईज झाली, पिकलं की मग त्याला लाल साईज येते, सॉरी आपलं लाल कलर येतो. आणि हे अशी काय ड्रॅगनची पानं असतात, ह्याला लागतंय ड्रॅगन फ्रूट. आणि हे बघा काटे तुम्हाला दिसत असतील, तोडायला गेल्यावरती एवढं काटे हातात घुसतात ना, बोलायचं कामच नाही. आणि हे अशी पावडर वगैरे फवारायला लागते. तुम्हाला सांगते, आत्ता मल्चिंग केलेलं आहे हे. आणि त्या अगोदर हे असे डाम रोवून घेतले आणि पानं अशी वरती काढून घेतली साईडला. मग ही अशी 4 रिंग असतात, 4 रिंगाच्या बाहेर काढून घेतलं ना, मग ही अशी पानं खाली पसरतात, असे वाढत 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 जातात. मग जेवढे आपल्याला पाहिजे असतात ना तेवढे आपण ठेवायची, आणि मग हे असे काय 3 वर्ष झाली आहेत या ड्रॅगनला, 3 वर्ष झाले या ड्रॅगनला. आणि बघा इकडं बघा, तुम्हाला दिसत फुलं लागलेत बघा. म्हणजे आता हे पावसाळी दिवसामध्ये छान असं ड्रॅगनची शेती, म्हणजे फळं जास्त येतात बघा. इकडं तुम्हाला दिसत असेल. तर इकडं आम्ही कॅमेरा पण लावलेला आहे, तिकडं वरती आहे कॅमेरा. ह्याला म्हणजे आमच्याकडं काय म्हणतात, पावसाळा यायच्या अगोदर ना आम्ही याच्यामध्ये असं पूर्णपणे सगळीकडे लाईट लावली होती. लाईट लावल्यानंतर मग एवढा माल आलेला ना, तो माल आम्ही 5 ते 6 टन निघला असेल. मग तो माल घालवलेला आहे आता, आणि तोडा झाला आहे त्याचा. मग हे आता अशी फळं लागलेत, तुम्हाला दिसत असतील. ही म्हणजे आली ना एवढी येतात ना, म्हणजे रोज तोडलं तरी म्हणजे येतातच, असतातच, संपत नाही लवकर. तर अशी काय आहे आमची ड्रॅगनची शेती. आणि हे तोडताना ना, माल तोडताना एवढं काटं घुसतात ना, मग काटं घुसू नये म्हणून त्याला आपण ग्लव्ज घालतो हातामध्ये. आणि मग हे तोडायचं असं, म्हणजे काटं घुसल्यावरती कुरूप पण होतं ह्या काट्यांचं. मग दिसत असेल तुम्हाला पाठीमागं बघा. तर लय भारी वाटते. म्हणजे आता संध्याकाळच्या 6 वाजलेत आणि मस्त असं वातावरण पावसाचं, म्हणजे पाऊस येण्यासारखं नाही, आभाळ आले. तर म्हटलं चला आपण जाऊन एक व्हिडिओ काढावा ड्रॅगनचा आणि तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून आलते. चला तर एक ड्रॅगन दिसलंय, तुम्हाला दाखवते मी. म्हणजे एवढ्या फळांमध्ये एकच दिसलंय आता. हे असं आहे ड्रॅगन. हे काढायला गेलं की नाही एवढं गोष्टीनं हातात काढ घ्यायला असं भेद 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 काढायला लागतं. कात्रीनं काढायचं असते पण आता माझ्याकडे कात्री नाही म्हणून मी असंच काढलं. हे बघा, आमच्याकडं म्हणजे सीताफळाची बागा, ड्रॅगनच्या बागा, नंतर डाळिंबाची बागा आता लावलेत. डाळिंबाची बागा आत्ता लावली. तर म्हणजे आम्ही इकडं आमच्या इकडे ड्रॅगनच्या हे अशा बागाच बघायला भेटणार तुम्हाला. आणि काय ऊस पण आहे असं, म्हणजे काय ना काहीतरी शेतकरी आहे म्हटल्यावर काय तर काय लावलंच पाहिजे, काय ना काहीतरी केलं पाहिजे. काय इकडं बघा किती माल कसलं असते नाही ड्रॅगन. म्हणजे तुम्ही हे असं फळ बघितलं असणार आहे, पण हे असं फुलं वगैरे, परत नंतर हे असं, नंतर त्याच्यानंतर साईज वाढत जाणार, मग मोठं हे असं होणार, पिकणार. हे असं मग तुम्हाला बघायला भेटलं का नाही काय माहीत नाही. तर थांबा, एक आहे बघा, हे मोठं झाली साईज,
म्हणजे एवढी म्हणावी अशी नाही, लहानच आहे. पण हे भरपूर मोठी होती हे अशी साईज याची, पण अजून तेवढी झालेलीच नाही. बघा माझ्यासोबत हा कुत्रा पण आलाय बघा फेरी मारायला. आली होती मी, असंच आलेली मी पप्पाच्या इकडं, आणि मग म्हटलं चला तर ड्रॅगनच्या शेतीमध्ये एक फेरी मारून यावं, भारी वाटतं. हे बघा असं मुंग्या लागले त्याला, हे खराब झाले. हे बघा अशी साईज होती, 400-500 ग्रॅम तर असेल ही सहज. थांबा तुम्हाला दाखवते आता हे ड्रॅगन कुठं लागलंय. आता ह्या ड्रॅगनला कसं तोडायचं तुम्ही सांगा. आई काटा घुसला. हे पहा ह्याला कसं काढायचं बघू, मला येते का, मी काढून बघते ट्राय करून. तेवढंच खायला लेकरांना पण खायला भेटल. आणि ज्यावेळेस ड्रॅगन होते त्यावेळेस आम्ही आलो नाही, आणि आता आलोय तर ड्रॅगन संपलेत. मग थांबा ह्यालाच काढून घेते मी आता. हे काय काढता येत नाही, काय होतंय याची पानं हलतेत, आणि मग जास्त पानं तुटायला नको, आणि ते लय आतमध्ये आहे, त्याला काटं पण घुसणार आहेत हाताला, त्याच्यापेक्षा नकोच आपल्याला काढायला. घरात आहे एक आहे, तेच देऊन टाकते मुलांना खायला. आणि ह्याचा भरपूर असा माल निघलाय, 5 ते 6 टन निघलेला आहे आतापर्यंत. म्हणजे या महिन्यामध्ये, या 2-3 महिन्यात निघलाय माल एवढा. बघा इकडं पानं दिसत आहेत. आता ह्याला काय झालं काय माहिती, इकडं अशी पानं पण खराब झालेली दिसत आहेत, नसल्यासारखं झाले. इकडं पण आहे, असं आहे एक, अजून एक ड्रॅगन दिसतंय, ते काढून घेऊन जाते मी. इकडं दिसलं काट, हे असं काट टोचून निघतं काढायला गेलं की, मग ह्याचं कुरूप होतं. ग्लव्ज घालायचं मग हातामध्ये, घुसत नाही. आता हे काढायला लागलं, नाही तर कुरूप होऊन जाईल याचं. हे पहा असं तोडून घेतलं मी, तोडून घेतलं. आता काय करते, 2 झालेत छोटी छोटी, हे पहा ही छोटी छोटी 2 झालेत. हे देऊन टाकते मुलांना, आणि मग काय करते आता, मग घरी जाते. मग आता हे देऊन चला तर इकडं रोड आहे, इकडं कॅनल आहे, आणि असा रस्ता जातोय, म्हणजे वरती जाण्यासाठी दुसऱ्या बागेत ड्रॅगनच्या किंवा रानातून रस्ता असतोच म्हणा, म्हणजे आपल्याला त्याच्याशिवाय पुढं जाताच येत नाही ना. मग हा असा रस्ता आहे ड्रॅगनच्या मधून सोडलाय वरती जाण्यासाठी. आता काही इकडं कुठं दिसत नाही ड्रॅगन. चला उगाच फिरत बसण्यापेक्षा 2च साप तेवढीच खाते आणि जाते मग आता आपल्या घरला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.